मित्रांनो, माझं नाव अतुल कदम. आज मी गोष्ट सांगणार आहे मोमेंटम इन्व्हेस्टिंगची. आज मी बोलणार आहे रॉकेट शेअर्सबाबत. आपण पाहतो सध्या मार्केटमध्ये अनेक शेअर्स रॉकेट बनले आहेत. त्यांच्या वाढीचा वेग अफाट आहे. मी पाहतो 50चा शेअर 100 झाला, 150 झाला, 200 झाला. मग होतं काय? मला येतो फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे सगळे झक्कास नफा कमवत आहेत, पैसे कमवत आहेत आणि मीच मागे राहिलो. मग ही धावती ट्रेन कशीबशी मी 300ला पकडतो आणि आणि या मार्केटला कसं कळतं कुणास ठाऊक मी शेअर खरेदी केलाय म्हणून. हा जो मुकेबल म्हणजे आपल्या मराठीमध्ये असा काय तोंडावर आपटतो की माझं तोंड पाहण्यासारखं होतं. पण करणार काय? धावती ट्रेन पकडली की अपघात होणारच. मोमेंटम इन्व्हेस्टिंग यालाच म्हणतात. बाय हाय सेल हाय. पण प्रत्यक्षात असं होईलच असं नाही. एकदा एका आदिवासी गावामध्ये शहरातला एक सुटाबुटातला साहेब आणि त्याचा असिस्टंट येतो आणि गावकऱ्यांना ते सांगतात एका प्रोजेक्टसाठी त्यांना माकडांची आवश्यकता आहे. प्रत्येक माकडासाठी 500 रुपये मोजायला ते तयार आहेत. त्या गावातल्या खेडूतांनाही बऱ्याच दिवसानंतर कामधंदा मिळतो. ते बरीचशी माकडे पकडतात आणि प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे पैसे कमावतात. आता जंगलातली बरीचशी माकडे कमी झाल्यानंतर साहेब प्रति माकड रुपये 1000 अशी ऑफर आणतात. खेडूत उरली सुरली माकडे पकडतात आणि रुपये 1000 प्रमाणे पैसे कमवतात. आता हे साहेब काही कामानिमित्त शहरात जातात तर इकडे असिस्टंट खेडूतांना सांगतो की साहेब परत आल्यानंतर रुपये 5000 प्रमाणे माकडे खरेदी करणार आहेत. परंतु लोक म्हणतात आता जंगलातली तर सर्व माकडे संपली आहेत. असिस्टंट यावर त्यांना एक नफेवाली स्ट्रॅटेजी देतो आणि सांगतो माझ्याजवळची ही सर्व माकडे रुपये 2000ला खरेदी करा आणि हीच माकडे साहेबाला पुन्हा रुपये 5000ला विका. खेडूत खुश होतात. सर्व माकडे रुपये 2000ने खरेदी करतात आणि आता काही कामानिमित्त असिस्टंट शहरात जातो आणि तो साहेब जो गायब होतो तो होतोच, तो परत कधीही न येण्यासाठी. तर मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय? तर रुपये 2000चं माकड खरेदी करू नका. Please hit the like button and subscribe to my channel. Thank you.